हॅलो फ्रेंड्स. तर आज आहे 7 मार्च आणि आज होता आमच्या मम्मी आणि पप्पाचा लग्नाचा वाढदिवस. बट मम्मी आमची आम्हाला सोडून दूर गेलेली आहे, म्हणून आम्ही काय हा सेलिब्रेशन केलेला नाही. पण मी दुसरा काहीतरी प्लॅन केला होता. आता मी कामावरून आलेले आहे आणि येताना भाजी वगैरे आणलेला आहे आणि पुढचा प्लॅन तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजचा माझा प्लॅन असा आहे की आज मी विचार केला आहे की थोडंसं व्हेज पुलाव बनवायचा असं मी ठरवलं होतं. आणि काहीतरी बाहेर गरीब मुलं वगैरे किंवा म्हातारी असं काहीतरी असेल जे रस्त्यावर राहणारे असतात, त्यांना राहण्याचे ठिकाण वगैरे नसतात, तसं काहीतरी मी लोकांना कंटेनरमध्ये जेवण पॅक करून द्यायचं मी ठरवलं होतं. काल मला ते करता आलं नाही, बट मी ते आज केलं. काल असं होतं की मला सुट्टी नव्हती कामाची आणि म्हणून मी ते काही करू शकले नाही. तर मी आज सकाळी लवकर उठले आणि रात्रीच मी सगळं भाजी वगैरे साफ वगैरे करून ठेवली होती. कांदे वगैरे सगळे कट करून ठेवले होते. फक्त राहिलं होतं सकाळी उठून मला फोडणी द्यायची होती. पुलाव बनवायचा होता आणि तो मी बनवायला घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी पुलाव बनवत आहे. मी फर्स्ट टाईम इतकं म्हणजे 5-6 किलोची व्हेज पुलाव स्वतः एकटीच बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता. मी ते बनवून झाल्यानंतर माझा असं प्लॅन होता की मी जायचं, बट मी काही गेले नाही तिकडे, कारण खूप ऊन होतं आणि मला ना दमल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी काही गेले नाही. तर पुलाव रेडी झाल्यानंतर आम्ही तर आता पॅक करायला वगैरे बसणार आहोत. तर तुम्ही माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढे बघतच जा तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटेल ते मला कमेंटमध्ये कळवा. लाईनीला लाव, व्यवस्थित लाव एकदम. भरते ना आता. मम्मी मास्क काय आहे? आज काय काल आपल्या आजीच्या पप्पाची अॅनिव्हर्सरी होती ना, हा मग त्यासाठी मामा तू काय करतोय? हा मी बॉक्स बनवतो. बॉक्स बनवतोय आणि एवढी सगळी बिर्याणी आहे ना, व्हेज पुलाव. व्हेज. काय बोलू बाबा, पाण्याची बॉटल पण ठेवायची. हा 5 बॉटल पण ठेवायची आहे. आणि काय पाण्याची बॉटल पण देऊन टाकायची, काय छोटीच तेच पप्पा बोलताय. ती बोलवते फक्त. तर एवढे बॉक्स बनले. मम्मी अजून किती बॉक्स आहे? भरपूर आहेत ना अजून. तर ह्याच्यामध्ये हा एक डब्बा पॅक केला आहे आणि हा एक डब्बा पॅक केला आहे. जास्त नाही, माझ्याकडून फक्त 30-35 डबे झालेले आहेत. मी तेवढे रेडी केलेले. आणि आता मग भेटूया आपण पुढे जाऊया. आपण बघूया लहान मुलं कुठे भेटतात तिथे सगळं. कम डब्यात आता. काय लागते